नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ऐरोली सेक्टर 5 मधून ऐरोलीत आलेले आहोत. नवी मुंबई आणि तिथली ही शांतिदूत अपार्टमेंट आणि ही सोसायटीच आहे, त्यामुळे उत्साह खूपच असणार. तेव्हा आता आजच्या भागात स्वागत करूया दोन वहिनींचं, प्रीती राणे आणि प्रणिता कुरेकर, अशा दोन वहिनी ज्यांना भेटून आपण सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. चला, वाट बघतायत सगळे, निघूया. वहिनी नाव सांगा. प्रीती एकनाथ राणे. आणि माहेरचं नाव? प्रीती जनार्दन साठे. मग आता ओळख द्या करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. माझी मुलगी गार्गी, ही तिची मैत्रीण, त्या माझ्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. हे आमचे माझ्या आई बाबांसारखे माझे शेजारी, ती त्यांच्या दोन सुना आणि ही त्यांची नमस्कार. मुलगी. वा वा. चला, आणि प्रश्नोत्तर. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? माहेर तसं विरारचं, खरं नालासोपाऱ्याला, पण आता आई विरारला राहायला गेली. बरं, हे कुठे भेटले? भेटले म्हणजे असं आमचं अरेंज मॅरेज आहे. म्हणजे दादरला आम्ही कोहिनूर हॉटेलमध्ये भेटलो होतो. काय केलं तिकडे? काही नाही, सगळे फॅमिली मेंबर्स जमले होते, सगळी घरातली मंडळी. किती जण होतात? बघण्याचं तरी आम्ही 10-12 जण होतो. 12 जण? म्हणजे काय बघायला एवढं काय? म्हणजे त्यांच्याकडेच लोक पुष्कळ आले होते पाहायला. तुम्हाला? हो. मग काय असे काय वेगळे पण होतं त्यांचं? वेगळेपणा असं काही नाही, मला खूप साधा वाटला, सिम्पल असा, खूप छान छोकी करणारा वगैरे वाटला नाही, नॉर्मल. त्यामुळे तसंच पाहिजे होतं आम्हाला, तसंच हवं. पट्टीचा पोहणारा आहे तो. हो, बोलवा त्यांना लगेच. एकनाथ. नमस्कार. खूप साधे आहेत असं यांचं तेव्हा म्हणणं होतं, आता नाहीये. आता बदललं. कशामुळे वहिनी? नाही, आता बदललं नाही, मग अजूनही तसाच आहे तो. कसा आहे? तसाच आहे तो. साधा सरळ. काय असं तुम्हाला काय वेगळे पण वाटलं यांच्यामध्ये तुम्हाला? तर तुम्ही बघायला गेले होते बघा 15-16 घेऊन गँग, त्या बोलल्या म्हणजे असे भरपूर आले होते म्हणून. किती एवढे 15-16 जण नव्हते का? मग 10-12 तर 10-12. चला 15-16. माझा 10-12 10-12 पण नव्हते. वहिनी, तुम्ही त्या हॉटेलमधले वेटर सगळे नाही, नाही, मोजले? नाही. एवढ्या मोठ्या टेबलवर सगळे असं असू शकेल. किंवा शेजारच्या टेबलवरचे पण तुम्ही मोजलेत वाटतं. बरं, आपलं सांगतो तिकडचे 12 आले होते आणि 15 आले होते. नाही, नाही. बरं, ते पाण्यात पोहतात माहितीये? पाण्यातच होतं. हो काय? मला नाही माहिती. आणखी कुठे कुठे पोहतात? प्रेमात पोहतात. प्रेमात पोहतात. तुम्ही कुठे प्रेमात पोहता? कुठे नाही, घरी. ते प्रश्न चुकीचा झाला. नाही, घरी. तुम्ही कुठे पाण्यात पोहता असं मला म्हणायचं. ते प आहेत ना दोन. अच्छा. एकीकडे पाण्यात आणि प्रेमात, ते जवळ आलं. हा, बोला. कसं कुठे पोहता तुम्ही? कुठे गावाला वगैरे गेल्यावर किंवा स्विमिंग पूलवर असं प्रोग्राम लावले गेलो तर. प्रोग्रामला पोहता? प्रोग्राम इन द सेन्स आपले पिकनिकला वगैरे. पिकनिकला. मला वाटलं लग्नात गेले, दिसलं स्विमिंग पूल, मारवडी. असं नाही ना. मग तुम्ही काय काठावर टॉवेल घेऊन उभे राहता? काठावर टॉवेल घेऊन आणि बघ, लक्ष ठेवते कोणाकोणावर पोहतोय ते. कोणाकोणावर पोहतात? असं काय, आम्ही गोव्याला गेलो हनीमूनला, तर तो तिकडे फॉरेनर बरोबर पोहत होता. म्हणजे बरोबर लक्ष ठेवावं लागलं मला. का असं केलं? असं काय असं काय नाही, त्याला माहिती नव्हतं ना बाजूला फॉरेनर आहे, पण माझं लक्ष होतं बरोबर. तुम्ही पण उडी मारायची ना. मला येत नाही ना पोहायला. तेच तर क्षण होता, वाचवण्यासाठी मिठीत मारली असती तुम्हाला त्यांनी आणि बाहेर काढलं असतं. हो की नाही? भलताच फॉरेनर आला असतं तर. बरं, तुम्हाला त्या व्यतिरिक्त कसली आवड? ड्रॉइंग करणं. आणि तुम्हाला वहिनी? मला डान्सची आवड आहे. माझ्या मैत्रिणींचा एक 12 जणांचा ग्रुप आहे आमचा, जे आम्ही सगळे डान्स कॉम्पिटिशन मध्ये डान्स कॉम्पिटिशन मध्ये वगैरे भाग घेतो. हा, तुम्ही सगळ्या 12 जणी? काय सांगता? आपल्याला हे बघायला मिळणार आहे. आपण त्या मैत्रिणींना बोलवलेलं आहे, ते सगळ्या मैत्रिणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या वहिनी. काय मस्त लागले. अभिनंदन. आणि आता हा पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, हॉलमध्ये तुमच्या मुलीचे लहानपणापासूनचे शाळेचे आयडेंटिटी कार्ड ठेवलेले किती आहेत? ती 7. अभिनंदन, उत्तर बरोबर. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. मिस्टरांनी स्वतः कला दिग्दर्शक म्हणून केलेला पहिला चित्रपट कोणता?
नाही माहिती, सांगा त्यांना. बोक्या साधू म्हणजे बोक्या सात बंडे, त्यामुळे हे उत्तर गेलं. चला, म्हणजे हे बक्षीस गेलं. आणि आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही सांगा, तुम्ही आणि वहिनींनी एकत्र पाहिलेला चित्रपट कोणता पहिला? जोरू का गुलाम. हा, जोरू का गुलाम. जोरू का गुलाब. चांगला निवडला तो वहिनी चित्रपट. आणि आता 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर आलेली आहेत. आता वहिनी एकही इंग्लिश शब्द न वापरता माझ्याशी बोलणार आहेत. वहिनी, तुम्ही नोकरी केली आहे कधी? नोकरी करते मी कुठे? ठाण्याला. ठाण्याला कुठे? ते ठाण्यापासून एक अर्धा तास चालत जावं लागतं. चालत जातो तुम्ही? किंवा रिक्षाने जावं. रिक्षा. पहिलंच वागळे इस्टेटला खरं तर कॅच उडालेला होता, पण तिथे सांभाळून लगेच, आणि मग पुढच्या वेळेला त्या रिक्षात बसल्या, त्यामुळे ते बक्षीस गेलं. पण चला, 1, 2, 3 ही लक्ष्मी तुमच्याकडे आता आलेली आहे. अभिनंदन वहिनी. थँक्स. भेटूया परिवार. नमस्कार. चला, सगळ्या मैत्रिणी सगळ्या सज्ज झालेल्या आहेत. बरं वहिनी, मिस्टरांबद्दल एक तक्रार असेल तर कोणती? तक्रार अशी आहे की थोडासा अव्यवस्थित आहे. म्हणजे कुठची गोष्ट घेतली की बस तिकडेच ठेवून देतो. हो का? मला मी ओरडत राहते, अरे ते जागेवर ठेव, ते जागेवर ठेव. तुम्ही एकच बाहेरच्यांना तक्रार. बादल्या आणून द्या, पण त्यांची एक वस्तू ठेवायला तुम्हाला लगेच येतं. बाहेरच्या त्याला पण एक बादली देते ना मी. बरं, आता वहिनी एक अभिनय करणार आहेत गाण्याचा, आणि तुम्ही सगळ्या जणींनी ओळखायचं. आता हे बघा, हे गाणं. हा. वेळ सुरू झाली. बोलायचं ना. मराठी गाणं आहे. नाही. नका बघू. पण सांगितलं आरशात बघा. नाही ओळखते. ज्वानीच्या आगीची मशाल करा करा मागे या. हा, पुढे म्हणा म्हणा म्हणा. नाही, ते काय केलं तुम्ही? बाई बाई कुठं दिसला मला, शोधू कुठं दिसला ग बाई, दिसला दिसला ग बाई, दिसला ग काय बोल. अभिनंदन वहिनी, अभिनंदन. ठीक आहे, लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन.